डेरिव्हेटिव्ह बाय पार्ट्स होतं किंवा प्रोडक्ट रूलचा होता डेरिव्हेटिव्हचा u इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह. तसं आता आपल्याला u इंटू व्ही आपल्याला काय काढायचं आहे, इंटिग्रेशन काढायचं आहे. ओके, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कोणती पण टर्म u घेतली म्हणजे सपोज तुम्हाला आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x cos x, फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ x cos x, तर तुम्ही कोणता पण u घ्यायचा कोणता पण v, एक जरी u घेतला तरी पण तुम्हाला आणि cos जरी v घेतला तरी तेच आन्सर येणार आहे, आणि जरी cos x u घेतला आणि एक जरी v घेतला तरी पण सेमच आन्सर येणार आहे. ओके, सो दिस इज केस इन डेरिव्हेटिव्ह. बट इंटिग्रेशन मध्ये जर तुम्हाला दोन टर्मचे मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचं जर इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल देन u आणि v कोणता घ्यायचा हे डिपेंड आहे. ओके, बिकॉज तुम्ही कोणता u घेताय आणि कोणता v घेताय त्याच्यावरून तुमचं आन्सर काय होतं, डिफाईन होतं. म्हणजेच काय की तुम्हाला काही रूल्स दिलेले आहेत ज्याच्यावरून यू हॅव टू टेक द u अँड द v. ओके, दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन असेल त्याचं तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करावं लागतं. ओके, बट अनलाइक डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये काही रूल्स दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू दॅट जी टर्म येईल त्याला u घ्यायचे आणि जी रिमेनिंग टर्म असेल त्याला v घ्यायचं आहे. ओके, now the selection of the u and v. Selection of u and v is done in order LIATE. Okay, where L is for logarithmic function, I is for inverse function, A is for algebraic function, LIAT, T for trigonometric function, TE, and E for exponential function. ओके, म्हणजे बघा की तुम्हाला ज्या दोन टर्म दिलेल्या असतील ज्या प्रोडक्ट ज्याचा तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे, तर ह्याच्यामध्ये जी फर्स्ट येईल, सपोज आता तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ x log x दिलं. ओके, सो दोन टर्म आहेत, मग कोणता u घ्यायचा कोणता v. आता एक x ची टर्म म्हणजे ही अल्जेब्रिक मध्ये येते. ओके, आणि ही लॉग x कशामध्ये येते, लॉगॅरिथमिक मध्ये येते. ओके, सो अल्जेब्रिक आणि लॉगॅरिथम मध्ये LIATE मध्ये आधी काय आहे, लॉगॅरिथमिक. ओके, सो लॉगॅरिथमिक, सो लॉग x तुमचा u येणार आणि अल्जेब्रिक काय येणार, v येणार. सो हा जो सिक्वेन्स आहे LIATE त्याच्यामध्ये आधी कोणता आहे ते येणार त्या टर्म मध्ये. सपोज तुम्हाला दिलं cos x x स्क्वेअर, cos x इंटू x स्क्वेअर. ओके, सो cos x ही झाली ट्रिग्नोमेट्री टर्म आणि x स्क्वेअर ही झाली अल्जेब्रिक टर्म. सो ट्रिग्नोमेट्री आधी येतं का अल्जेब्रिक, LIATE मध्ये अल्जेब्रिक. सो u कोणता येणार आहे, अल्जेब्रिक, आणि v कोणता येणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक. ओके, आता जर तुम्हाला मी दिलं x tan इनवर्स x. ओके, सो tan इनवर्स x झालं इनवर्स फंक्शन. ओके, आणि हा x झाला ऑब्वियसली अल्जेब्रिक. सो इनवर्स आणि अल्जेब्रिक मध्ये आधी काय येतं, इनवर्स येतंय. सो हा u येणार आणि हा v येणार. आलं लक्षात. सपोज आता मी तुम्हाला दिलं e raised to x log x. ओके, सो ही झाली लॉगॅरिथमिक टर्म आणि ही झाली एक्सपोनेन्शियल टर्म. सो एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी आहे, सो हा v येणार आणि हा u येणार. आलं लक्षात. आणि एक्सपोनेन्शियल मध्ये अजून कोणत्या टाइपचे येतील, एक्सपोनेन्शियल मध्ये बघा a raised to x समथिंग, e raised to x समथिंग, सो या टाइपचे. ओके, सो ज्या टर्म येतील दोन त्यातली आधी कोणती टर्म येते LIATE रूल नुसार तर तो u घ्यायचा आणि जी रिमेनिंग टर्म असेल ती तुमचा काय येईल, v येईल. ओके, नाउ द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ u इंटू v. एकदा तुमचं डिसाइड झालं की u टर्म कोणती घ्यायची आणि v टर्म कोणती घ्यायची, देन नेक्स्ट इज अ फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते. So formula for u into v integration u into v dx is equal to u पहिल्यांदा as it is लिहायचं, then integration of v जी टर्म असेल त्याचं इंटिग्रेशन, then again integration minus sign, then ब्रॅकेट मध्ये again integration v च्या टर्मचं इंटिग्रेशन, म्हणजे इथे पण काढायचे बघा, परत इथे पण काढायचं, into derivative of u. ओके, सो इथे पण इंटिग्रेशन काढायचं, जे इंटिग्रेशन येईल त्याला u मल्टिप्लाय होईल. ओके, हे झालं फायनल. नाउ ह्या टर्म मध्ये काय
इंटिग्रेशन ऑफ व्ही अगेन काढायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, जे टर्म येईल त्याचं परत इंटिग्रेशन काढायचं. आणि लक्षात देन तुमचं फायनल इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होईल. ओके, सो आपण काय करूया, पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ x sin x. ओके, सो आता LIATE. सो x येतोय अल्जेब्रिक आणि साइन x येतोय ट्रिग्नोमेट्रिक. सो पहिल्यांदा अल्जेब्रिक येणार, सो u कोणता येणार तुमचा x आणि v काय येणार साइन x येणार. ओके, सो नाउ आवर फॉर्म्युला, फर्स्ट लेट I इज इक्वल टू x sin x dx. ओके, सो u आपला x आहे, सो नाउ दिस फॉर्म्युला. ओके, सो u as it is means x as it is, integration of v that is sin x. ओके, मायनस अगेन हा इथे आता इंटिग्रेशन ऑफ v अगेन साइन x चं इंटिग्रेशन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x दॅट इज u चं इंटिग्रेशन. ओके, आणि हा dx कशासाठी, हा आउटसाइड इंटिग्रेशनचा, म्हणजे इंटिग्रेशन सिम्बॉल आलं की dx असतो, विथ रिस्पेक्ट टू आपण x आपण इंटिग्रेट करतो. सो हा x तसाच ऍज इट इज, साइन x चं इंटिग्रेशन cos x मायनस हे आउटसाइड इंटिग्रेशन तसंच पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायची. सो साइन x चं इंटिग्रेशन cos x आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. ओके, सो याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण यायला पाहिजे. सो काय आलं x cos x मायनस cos x इंटू 1 cos x. सो cos x चं अगेन आपल्याला काय काढावं लागेल इंटिग्रेशन. सो cos x चं इंटिग्रेशन काय झालं साइन x. cos x चं इंटिग्रेशन काय झालं साइन x चं इंटिग्रेशन आपण काय काढलं cos x, x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो फायनली आपल्याला परत cos x चं इंटिग्रेशन काढावं लागेल. सो cos x चं इंटिग्रेशन काय मायनस साइन x चं इंटिग्रेशन, सॉरी मायनस cos x आहे, सो इथे मायनस साइन x. ठीक आहे, मायनस करायचं राहिलं माझं, आणि cos x चं इंटिग्रेशन प्लस साइन x. सो साइन x आणि इंटिग्रेशन काढलंय, सो प्लस c. सो काय आलं मायनस x cos x मायनस साइन x. सो मायनस साइन कॉमन, सो x cos x प्लस साइन x. ओके, प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाउ इथे ठीक आहे, सॉरी थोडंसं आपलं रॉंग आलंय, बिकॉज जसं मी इथे साइन एक्स ओनली cos x दिलं ते मायनस cos x आहे, तसंच इथे पण आपल्याला मायनस लिहावं लागेल ना. सो इथे मी मायनस करते, साइन x चं इंटिग्रेशन मायनस. ओके, नाउ cos x चं इंटिग्रेशन काय पॉझिटिव्ह साइन x. सो मायनस मायनस हे काय होईल प्लस होईल. ओके, सो इथे आपल्याला परत मायनस साइन कॉमन काढायची गरज नाही. सो मायनस cos x प्लस मायनस x cos x प्लस साइन x प्लस c. इथे काय बघा साइन x चं असतं मायनस cos x. सो आपण काय केलं मायनस x cos x लिहिलं. इथे पण साइन x चं काय मायनस cos x, आणि हे फॉर्म्युला मधलं मायनस साइन ऍज इट इज. ओके, नाउ हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. नाउ आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. Now next example, x sin 2x, x sin 2x. Okay, so let I is equal to x sin 2x. Okay, now according to LIATE rule, algebraic आधी नंतर trigonometry. So हा u आणि हा v obviously. So I is equal to u as it is, then integration of v that is sin, now sin 2x. Okay, dx minus outer integration, then inside परत v चा integration that is sin 2x and then derivative of x. Okay, now हा x तसा sin 2x चं काय मायनस cos 2x. ओके, अपॉन आता ह्याला x ला कोइफिशियंट आहे, मग आपण लाईक चेन रूल कंपोजिट कसं करतो 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आलं लक्षात. ठीक आहे, मायनस या sin 2x चं सेम असंच येणार cos मायनस cos 2x इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ओके, आणि x चा डेरिव्हेटिव्ह तर 1.
ठीक आहे, तर हे सॉल्व्ह करून घ्या. इथे आता 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 येणार. ओके, सो -x cos 2x अपॉन 2. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मायनस मायनस मी प्लस करून टाकते. त्याच्यानंतर इथे पण काय येईल cos 2x अपॉन 2. सो इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन 2 dx. हे आउटर इंटिग्रेशन तसंच मायनस मायनस प्लस केलं आणि ह्याचं तर 1च येते ना. सो आणि ह्या 2x चं काय येईल 2 येईल. सो तो खाली घेतला. ठीक आहे, नाव आता आपलं काय राहिलंय कोणतं इंटिग्रेशन काढायचं आता. ही टर्म तर कंप्लीट झाली, आता ह्याचं काढायचंय. ओके, सो I इज इक्वल टू -x/2 cos 2x. ओके, प्लस आता बघा cos 2x चं इंटिग्रेशन काय येणार. हा जो 2 आहे 1 अप खालचा 2 तर त्याला मी बाहेर काढू शकते. ओके, देन cos 2x चं इंटिग्रेशन काय येणार sin 2x आणि परत 2x चं काढावं लागेल. सो 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ओके, त्याच्यानंतर I इक्वल टू -x/2 cos 2x. ओके, प्लस हा ह्याचं काय येणार 1 अपॉन 2. ओके, सो 1 अपॉन 2 हा 1 अपॉन 2. सो 1 अपॉन 4 sin 2x प्लस c. दिस इज द आन्सर. ओके, सिंपल आहे बघा. ठीक आहे, अजून आपण 1-2 एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. नाउ नेक्स्ट example x² sin 3x dx. Okay, so again हा u येईल हा v येईल because LIATE algebraic आणि trigonometric. Okay, so I is equal to x² sin 3x. Okay, so formula काय आहे u as it is integration of v that is sin 3x. Okay, त्याच्यानंतर मायनस आउटर इंटिग्रेशन देन इनर इंटिग्रेशन sin 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे dx तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x² dx. ओके, नाव बघा हा x² तसंच sin x आता मी डायरेक्ट लिहिते मायनस cos 3x आणि हा 3x चा 1 अपॉन 3x चा डेरिव्हेटिव्ह. सो काय येईल हा 3. ओके, आता हे तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे पण काय sin 3x चा मायनस cos 3x अपॉन 3 बिकॉज अपॉन आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढणार. सो तो 3 आला. ओके, इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x. ठीक आहे, नाउ I इज इक्वल टू मायनस x² अपॉन 3 cos 3x. ओके, आता हे मायनस मायनस प्लस हा 2 अपॉन 3 आपण बाहेर काढू शकतो. सो 2 अपॉन 3. सो राहिलं काय ब्रॅकेट मध्ये cos 3x इंटू x किंवा हा x आपण आधी लिहून टाकूया. तर हा जो 2/3 आपण कॉमन काढला इकडे. ओके, आणि हा जो x आहे तो cos x इंटू x लिहिण्यापेक्षा x cos 3x लिहिलं. ओके, झालं, हा x लिहिला x cos 3x dx. ओके, सो आता बघा इथे परत आता आपल्या मगाशी फक्त आपल्याकडे sin 2x च राहिलेलं, पण आता इथे आपल्याला x cos 3x म्हणजे इथे परत आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट काढावं लागेल. सो हा u आला आणि हा v आला. फक्त ही टर्म आपली सॉल्व्ह करून झालेली आहे. ओके, नाउ आता इथे परत u इंटू v. सो हियर अगेन we have to use the formula for integration by parts. Okay, सो आता मी वरची लाईन रफ करते, तुम्ही राईट डाऊन करून घ्या रफ करायच्या आधी. खूप जास्त हीट आहे त्याच्यामुळे लॅपटॉप खूपच असा गरम होतोय आणि हँग होतोय. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. नाउ बघा ही पहिली टर्म ऍज इट इज लिहिणार cos 3x प्लस हा 2/3 पण तसंच आणि आतमध्ये आता आपण याचा u इंटू v. सो u तसाच डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. ओके, त्याच्यानंतर मायनस परत इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, दिस इज आवर फॉर्म्युला. ठीक आहे, नाउ मायनस x² अपॉन 3 cos 3x प्लस हा 2/3 तसाच
हा x तसाच. अगेन cos 3x चं काय येईल sin 3x अपॉन 3. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. त्याच्यानंतर हे मायनस साइन इनसाइड इथे परत काय येईल sin 3x अपॉन 3 आणि याचं x तर काय 1 आहे. ओके, dx. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर अगेन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 कॉस 3x प्लस हा 3 बाहेर घेतला सो 2/9 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर x sin x तसंच, x sin x तसंच. त्याच्यानंतर मायनस किंवा हा लगेच 3 आपण, ठीक आहे, हा 3 बाहेर घेतला, ह्याने काय करू आपण ह्या 2/3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. सो 2/3 ने ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं सो 2/9 आलं. x sin 3x तसंच. ओके, त्याच्यानंतर मायनस या 2/3 ने ह्या 3 ला गेल्यावरती परत इथे 2/9 आलं. त्याच्यानंतर sin 3x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस cos 3x. सो हे प्लस झालं cos 3x आणि परत अपॉन 3. आलं लक्षात. म्हणजे काय केलं बघा, या 2/3 ने किंवा आपण नंतरच ते एकदा ऍडजस्टमेंट झाल्यावरच आपण त्यांनी मल्टिप्लाय करून घेऊयात सगळ्याला एकदम. बघा आता हा 2/3 आपण तसंच ठेवूयात, जे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 2/3 तसंच. ओके, नाऊ हा x sin 3x अपॉन 3 ही पण टर्म तसंच. त्याच्यानंतर आता sin 3x चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढायचंय. सो sin 3x चे इंटिग्रेशन काढायचे ते हा 1/3 आपण कॉमन काढून घेऊ. ओके, आणि इंटिग्रेशन ऑफ sin 3x dx. आलं लक्षात. नाऊ परत मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 कॉस 3x. ओके, एखादी स्टेप जास्त झाली तरी चालेल, फक्त रॉंग नाही आलं पाहिजे. x sin 3x अपॉन 3 हा मायनस 1/3 तसंच. आणि sin 3x चा काय असतो मायनस cos 3x. सो प्लस झालं इथे cos 3x आणि परत 3x चा डेरिव्हेटिव्ह अपॉन 3 प्लस c. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 cos 3x. आता 2/3 ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. सो 2/9 x sin 3x आणि 2/3 ने 1/3 आणि परत हा 3 आहे. सो 3 into 3 9, 9 into 3 27. So plus 2/27 cos 3x plus c. So this is your final answer. ठीक है. Now next example. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इम्पॉर्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ x e raised to x dx. ओके, सो आवर फॉर्म रूल इज LIATE. सो एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी आणि अल्जेब्रिक त्याच्या आधी आहे. सो हा u आला, हा v आला. इझी आहे बघा, हे गणित इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम, बट सोपा आहे. ठीक आहे. सो I इज इक्वल टू u तसाच इंटिग्रेशन ऑफ v. ओके, मायनस डबल इंटिग्रेशन इथे e रेस टू x dx आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x. एकदम इझी एक्झाम्पल आहे बघा. ठीक आहे. नाउ x तसंच e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x, हा आउटर इंटिग्रेशन. देन इथे e रेस टू x चे e रेस टू x, x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो e रेस टू x into 1 e रेस टू x. सो डायरेक्ट x e रेस टू x आणि e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x प्लस c. सो ह्याच्यातून e रेस टू x कॉमन काढू शकतो. सो x मायनस 1 प्लस c. e रेस टू x कॉमन काढला तर इथे x राहिले, इथे मायनस 1 राहिलं प्लस c. ओके, सो हे झालं तुमचं एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट और इंटिग्रेट x स्क्वेअर e रेस टू 3x. आता व्यवस्थित लक्ष द्या. अगेन LIATE, एक्सपोनेन्शियल शेवटी a आधी. सो हा u आणि हा v. सो I इज इक्वल टू x स्क्वेअर e रेस टू 3x dx. ओके, नाउ फॉर्म्युला u तसाच इंटिग्रेशन ऑफ v. ओके, मायनस आउटसाइड इंटिग्रेशन, इनसाइड परत v चे इंटिग्रेशन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u, that is x square. Okay,
आणि dx हा dx कशाचा या आउटसाइड इंटिग्रेशनचा x स्क्वेअर तसंच e रेस टू 3x चा e रेस टू 3x आणि परत 3x चा अपॉन 3 ओके मायनस डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण इंटू e रेस टू 3x इंटू 3 करायचो इथे इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढतो सो डायरेक्टली मी 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 करून दिलं ओके नाउ हे आउटसाइड इंटिग्रेशन तसंच e रेस टू 3x चा e रेस टू 3x अपॉन 3 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय 2x ओके नाउ बघा हे कसं येईल x स्क्वेअर अपॉन 3 e रेस टू 3x ओके हे झाले इथपर्यंत नाउ हा 2/3 आपण कॉमन काढू शकतो आणि इथे काय राहिलं x इंटू e रेस टू 3x dx म्हणजे हा जो x आहे जसं मगाशी x कॉसचं होतं तसं सो हा x मी आधी लिहिला e रेस टू 3x ओके सो आता आपल्याला परत ह्याचं काय करावं लागेल बाय पार्ट्सनी इंटिग्रेशन काढावं लागेल ओके सो अगेन x u आणि e रेस टू 3x काय v ओके नाउ हे रफ करते नाउ नेक्स्ट स्टेप काय येणार I is equal to x square upon 3 e raised to 3x तसंच ओके हा 2/3 पण तसंच आणि हा 2/3 या पूर्ण टर्मच्या इंटिग्रेशनला आहे सो हा 2/3 आणि आपण बिग ब्रॅकेट काढलं x स्क्वेअर ब्रॅकेट नो x तसंच इंटिग्रेशन ऑफ e raised to 3 dx देन मायनस इंटिग्रेशन ऑफ e raised to 3x dx into derivative of x ओके सो हा ब्रॅकेट कंप्लीट या इंटिग्रेशन साइनचा dx त्याच्यानंतर हे आउटसाइड ब्रॅकेट कंप्लीट ओके नाउ I is equal to x square upon 3 e raised to 3x minus 2 upon 3 सोपं आहे बघा हा x तसा e raised to 3x चा आताच काढले e raised to 3x upon 3 मायनस आता हे आतलं काढूयात आपण सो ह्याचं काय e raised to 3x चं e raised to 3x upon 3 आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 okay now next step I is equal to x square upon 3 e raised to 3x minus 2 upon 3 ही टर्म आतली तर कंप्लीट झाली तर x upon 3 लिहिते e raised to x 3x हा 3 फक्त याच्या खाली घेतला मायनस आता e raised to 3x आणि हा 1/3 आपण बाहेर घेऊ शकतो ओके हा खालचा 3 सो इंटिग्रेशन फक्त कशाचं काढायचं आता आपल्याला e raised to 3x dx ओके नाउ आता पुढची स्टेप So I is equal to x square upon 3 e raised to 3x minus इथं काय येईल आता किंवा अजून एक स्टेप वाढवूयात आपण पहिल्यांदा इंटिग्रेशनच कंप्लीट करून घेऊ सो 1 upon 3 तसंच आणि इंटिग्रेशन ऑफ e raised to 3x e raised to 3x upon 3 आता ऑल इंटिग्रेशन काढले सो वी कॅन राईट द प्लस c ओके आता अजून एक स्टेप आपली वाढली त्याच्याकरता जर आपण हे लगेच सॉल्व्ह करून घेतलं असतं तर मग झालं असतं Now next आता I is equal to x square upon 3 e raised to 3x minus आता ह्याला 2/3 नी मल्टिप्लाय करून घेतलं सो मायनस काय आलं 2 upon 9 x e raised to 3x ओके नाउ हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार आणि हे 3 into 3 into 3 सो 27 सो 2 upon 27 e raised to 3x plus c okay so this is final answer now next example next example बघा x into log 1 plus x dx okay so LIATE रूलने log आधी नंतर अल्जेब्रिक सो हा u झाला आणि हा v झाला ओके सो I is equal to सो जो u आहे तो आपण आधी लिहून घेऊयात आणि into x v नंतर लिहू ओके सो I is equal to u तसा सो log of 1 plus x तसंच then integration of x dx okay minus
इंटिग्रेशन ऑफ x dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स. ठीक आहे. नाउ लॉग ऑफ 1 प्लस एक्स ॲज इट इज x चा इंटिग्रेशन काय असतं x स्क्वेअर अपॉन 2 मायनस इथे x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 आणि लॉग चा डेरिव्हेटिव्ह काय असतो लॉग x चा 1 अपॉन x. ओके. सो 1 अपॉन 1 प्लस एक्स dx. ओके. झाले इथपर्यंत. नाउ नेक्स्ट आता आपण ही जी टर्म आहे ती आधी लिहूयात प्रॉपर. या टर्मचा ऑल कंप्लीट झालेला आहे. नाउ इथे सो 1/2 बाहेर काढला राहिलं काय x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स dx. ओके. आता आपण काय करणार बाय रॅशनल जो इंटिग्रेशन फॉर अ रॅशनल फंक्शन जे होतं ना सेकंड टाइपचं त्या टाइप मध्ये आपण करणार आहे आता. ओके. नाउ आता ह्याच्यासाठी तुम्हाला सगळे आधीचे जे टाइप्स आहेत इंटिग्रेशनचे ते सगळे माहिती पाहिजे. डायरेक्ट फॉर्म्युलाने आलं तर ठीक आहे इंटिग्रेशन, बट काही वेळेस आपल्याला काही टाइप्स आपल्याला इंटिग्रेशनचे यूज करावे लागतात. ओके. सो सेकंड जो इंटिग्रेशन ऑफ अ रॅशनल फंक्शन जे बघितलं ते इथे आता आपल्याला लागणार आहे. सो बघा आता I is equal to x square upon 2 log of 1 plus x minus 1 upon 2. आता ह्या टाइप मध्ये आपण काय करायचो खाली x plus 1 आहे ना सो आपण ह्याच्यामध्ये -1 plus 1 करू शकतो. x स्क्वेअर याचे ना वरती सो -1 plus 1 केलं तरी त्याचं मीनिंग x स्क्वेअर असेल सो ते चेंज होत नाही आणि इथं मी खाली 1 plus x च्या ऐवजी x plus 1 करते. ओके. नाउ पुढची स्टेप आता ह्याच्यासाठी तुमच्या आधीचे जे टाइप्स आहेत ते क्लिअर पाहिजे. ओके. -1 हे 1 अपॉन 2. आता इथे बघा x स्क्वेअर -1 आहे ना सो आपण x स्क्वेअर -1 ला कसं लिहू शकतो x plus 1 x minus 1. ओके. अपॉन x plus 1. ओके. सो ह्या x स्क्वेअर -1 अपॉन x plus 1 आहे सो x स्क्वेअर -1 ला लिहिलं x plus 1 आणि x minus 1 म्हणजे बेसिक फॉर्म्युला आपला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असतं a मायनस b आणि a प्लस b तसंच. ओके. नाउ प्लस आणि हा जो 1 आहे राहिलेला 1 त्याच्या आपण पण x plus 1 घेतलं d. ओके. नाउ आता हे x plus 1 गेलं. ओके. आता बघा इझी झालं आता x स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स मायनस 1 अपॉन 2. आता सेपरेट इंटिग्रेशन आपण करू शकतो x मायनस 1 dx ह्याचं इंटिग्रेशन. ओके. त्याच्यानंतर प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x प्लस 1 dx. ओके. आणि हा 1/2 होल ह्याला आहे म्हणून मी ते ब्रॅकेट टाकले होल दोन्ही इंटिग्रेशनला आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट I is equal to x square upon 2 log of 1 plus x minus 1 upon 2. आता बघा x चे इंटिग्रेशन काय x square upon 2 minus 1 चे इंटिग्रेशन काय x सो minus x. ओके. हे झालं आता कंप्लीट. नाउ दिस प्लस 1 upon x चे इंटिग्रेशन काय असतं log x सो log of x plus 1 आणि प्लस c. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ शकतो. सो x square upon 2 log of 1 plus x हा मायनस आणि ह्याला मल्टिप्लाय केलं सो काय आलं -1 अपॉन 4 एक्स स्क्वेअर. ओके. नाउ मायनस एक्स ला केल्यावरती प्लस 1 अपॉन 2 एक्स आणि एक प्लस आणि इथं मायनस आहे सो -1 अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस सी. सो मायनस हाफने आपण ईच टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं. सो दिस इज युअर फायनल आन्सर. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा I is equal to log of x square dx. आता इथे एकच टर्म आहे तरी पण मग बाय पार्ट्स काय यूज करायचं आता ठीक आहे बाय पार्ट्स सोडून द्या पण आपल्या आता
इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन झालं, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन झालं, इंटिग्रेशन ऑफ द टाइप 1/ax² प्लस bx प्लस c ते झालं, इंटिग्रेशन ऑफ द टाइप 1/sin x प्लस cos x ते झालं. सो हे log x आणि ब्रॅकेट स्क्वेअर हे कशामध्येच बसत नाही. ओके, सो ते आता आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सने काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. ओके, नाव एकच टर्म आहे तर मग u कसा धरायचा आणि v कशी धरायची. ओके, सो जेव्हा एकच टर्म असेल आणि त्या एकच टर्म आहे बट त्याचं इंटिग्रेशन जे रिमेनिंग टाइप्स आहे इंटिग्रेशनचे त्यांनी काढताच येत नाहीये. सो आपण काय करणार, मग ती जी टर्म आहे त्याला आपण 1 नी काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, सो हे काय झाले, आता दोन टर्म झाल्या. नाउ ही झाली अल्जेब्रिक आणि ही झाली लॉगॅरिथम. सो रूल आहे LIATE. सो लॉगॅरिथमिक आधी, अल्जेब्रिक नंतर. सो हा u आहे आणि ही v1 काय आहे, v आहे. ओके, सो I इज इक्वल टू, सो u आपण तसाच लिहितो, इंटिग्रेशन ऑफ v काढतो मायनस v तसंच v चे इंटिग्रेशन काढतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u. डेरिव्हेटिव्ह तर आपण कोणत्या पण टर्मचा काढू शकतो. ओके, आपण डेरिव्हेटिव्ह m2 मध्ये बघितले. सो log x ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज आणि इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतं, x असतं. देन इथे इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतं, x असतं. ओके, नाउ log x ब्रॅकेट स्क्वेअर. सो चेन रेलनी डेरिव्हेटिव्ह कसा येतो, जसं x स्क्वेअरचा काय येतो 2x. सो इथे फक्त x च्या ऐवजी काय log x. सो 2 log x आणि परत log x चा चेन रूल. सो 1/x dx. ओके, नाउ हा x आणि हा x गेला. सो राहिलं काय, log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x मायनस हा 2 जर मी बाहेर काढला सो फक्त राहिलं log x dx. सो आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन माहिती आहे log x चं. सो राहिलं काय, I इज इक्वल टू, सो फॉर सिम्प्लिसिटी x आधी लिहिला and then log x ब्रॅकेट स्क्वेअर नंतर लिहिला मायनस 2 इंटू log x चे इंटिग्रेशन आलं 1/x प्लस c. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, एकदम इझी आहे बघा. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. log x इंटिग्रेशन 1/x नाही, सॉरी, log x साठी सुद्धा आता आपल्याला u इंटू v चा फॉर्म्युलाच अप्लाय करावा लागेल. सो हे येणार नाही. log x चा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे का, डायरेक्ट नाहीये ना. 1/x चं इंटिग्रेशन log x असतं, 1/x चं इंटिग्रेशन. ओके, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो आणि 1/x चं इंटिग्रेशन log x असतं. सो log x चा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. सो log x सुद्धा बाकी बाय सबस्टिट्यूशन किंवा बाय पार्शियल फ्रॅक्शन कोणत्याच टाइपनी येत नाही. सो अगेन आपल्याला इथे पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय करावं लागेल, यूज करावं लागेल. ठीक आहे, नाउ आपल्याकडे log x चा फॉर्म्युला नाही डायरेक्ट. सो आपण याला परत काय लिहिणार बघा, x log x इथे स्क्वेअर होता, सो ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इंटू 2 इंटू आपण ह्याला परत log x इंटू 1 करू शकतो. सो हा u येईल आणि हा v येईल. ओके, बिकॉज लॉगॅरिथमिक आधी येतं. सो त्याला परत आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी काढायचं आहे. Because we don't have a direct formula for integration of a log x. आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 1/x आहे log x, पण log x चे इंटिग्रेशन नाहीये. सो आता इथे परत आपल्याला हा u आणि हा v. सो u तसाच ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ v, त्याच्यानंतर अगेन इंटिग्रेशन ऑफ v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ओके, सो आता इझी बघा, I इज इक्वल टू x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू log x इंटू 1 चे इंटिग्रेशन x मायनस हे आउटसाइड इंटिग्रेशन, त्याच्या इनसाइड 1 चे इंटिग्रेशन x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके, आणि हा dx. ओके, नाउ I इज इक्वल टू x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू, ह्याला फक्त आधी लिहिते फॉर सिम्प्लिसिटी x log x. आता हा x गेला, सो राहिलं फक्त काय 1 चे इंटिग्रेशन आणि 1 चे इंटिग्रेशन काय x प्लस c. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप, आता लास्ट स्टेप. सो I इज इक्वल टू x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2x log x आणि हे मायनस मायनस प्लस x प्लस c. ओके, प्लस 2x
2 नी -2 ला मल्टिप्लाय केल्यावर +2x + c. ओके, सो दिस इज फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल, इनव्हर्सचे एक्झाम्पल्स. इव्हॅल्युएट I इज इक्वल टू साइन इनवर्स x dx. आता बघा आपल्याकडे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, सेक इनवर्स, कोसेक इनवर्स, त्याच्यानंतर काय राहिलं कॉट इनवर्स, ह्यांचे डायरेक्टली फॉर्म्युले नाहीयेत. ओके, सो आपल्याला आता हे सगळे इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व्ह करावे लागतात. सो सेम लाईक आपण जसं लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं केलं तसंच साइन इनवर्सची कोणत्याही टर्मचं जर तुम्हाला इंटिग्रेशन आलं सो त्याला इंटू 1 नी करायचं. ओके, सो आपला I कसा येईल आता साइन इनवर्स x इंटू 1 dx. ओके, कोणतं पण इनवर्सचं येऊ द्या. देन LIATE. सो हा I फॉर इनवर्स आणि अल्जेब्रिक 1. ओके, सो हा झाला u आणि हा झाला v बिकॉज दिस इज इनवर्स अँड 1 इज अल्जेब्रिक. सो इनवर्स आधी येतं किंवा सिंपल लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला जास्त कन्फ्युज होत असेल तर आता साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह तर आपल्याकडे नाही म्हणूनच आपण इंटू 1 नी केलं ना. सो आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या फॉर्म्युलामध्ये u चं डेरिव्हेटिव्ह काढतो आणि v चं इंटिग्रेशन काढतो. पण जर साइन इनवर्स x चं जर इंटिग्रेशन असतं तर आपल्याला इंटू 1 नी करायची गरजच नसती. सो आपण फॉर्म्युलामध्ये आपल्याला जी v टर्म आहे त्याचं आपण इंटिग्रेशन काढतो. सो 1च v घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर आता फॉर्म्युला. सो साइन इनवर्स x तसंच इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस आउटर इंटिग्रेशन इनर इंटिग्रेशन अगेन 1 चे इंटिग्रेशन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x. ओके, नाउ बघा साइन इनवर्स x तसंच 1 चा इंटिग्रेशन x. ओके, आउटर इंटिग्रेशन 1 चे इंटिग्रेशन x. साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 मायनस x² dx. बघा आलं का लक्षात. सो इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सगळे लर्न पाहिजे ऑल इनवर्स फंक्शनचे. तुम्हाला साइन इनवर्स मी एक्सप्लेन केलं तसंच तुम्हाला कॉस इनवर्स टॅन इनवर्स सगळं सॉल्व्ह करावं लागतं. ओके, नाउ इथे काय आलं x साइन इनवर्स x. ओके, नाउ मायनस आता इथे कसं आलं x अपॉन रूट मध्ये 1 मायनस x² dx. ओके, आता पुढे कसं करणार तुम्ही बघा सोपं आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम बघा एक एक्झाम्पल एक टाइप घेतला होता की इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन रूट ऑफ f ऑफ x. म्हणजे रूट मध्ये जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर डायरेक्ट आपण 2 रूट f ऑफ x लिहितो. ओके, सो रूट मध्ये काय 1 मायनस x². ओके, सो 1 मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह काय 1 चा तर 0 आणि x² चा 2x आणि हे मायनस साइन. सो 1 मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह काय -2x. सो वरती आपल्याकडे x आहे ना, ठीक आहे. सो आपण जर इथे प्लस केलं तर हे मायनस होऊ शकतं पण आपल्याला 2x पाहिजे. सो 1/2 नी मल्टिप्लाय डिवाइड करायचा. हा फॉर्म्युला जो की मी तुम्हाला घेतलेला. सो कधी कधी आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला करून येतं बाय पार्ट्स मध्ये जसं तुम्हाला प्रिव्हियस टू प्रिव्हियस एक्झाम्पलला सांगितलं. पण कधी कधी आपल्याला आता इथे परत काय आपल्याला यूज करावं लागलं प्रिव्हियस टाइप इंटिग्रेशन बाय पार्ट्स तर केलेलंच आहे पण जेव्हा आपण ते सॉल्व्ह करत आलो तेव्हा एका टाइमला काय आलं की परत आपल्याला एक सेपरेट टाइप यूज करावा लागतो इथे. ठीक आहे, सो ह्याच्यासाठी आपण हा टाइप यूज करणार आहे. ओके, सो पुढची स्टेप आता सो पुढची स्टेप बघा x साइन इनवर्स x तसंच. ओके, सो इथे काय करणार इथे मी प्लस करते आणि 2 नी मल्टिप्लाय डिवाइड केलं सो इथे आलं मायनस. हा प्लस केल्यामुळे हा मायनस आला आणि 2 नी मल्टिप्लाय डिवाइड केलं. ओके, नाउ आपल्याला बरोबर रूट मध्ये जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला सो डायरेक्टली त्याचं इंटिग्रेशन असतं 2 रूट f ऑफ x. सो x साइन इनवर्स x प्लस 1/2 आणि ह्याचा आन्सर काय आलं 2 इंटू रूट मध्ये 1 मायनस x² प्लस c. ओके, सो हा 2 गेला सो आन्सर काय आलं x साइन इनवर्स x प्लस रूट मध्ये 1 मायनस x². ओके, सो हे झालं तुमचं एक्झाम्पल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे.
बघा आता अगेन थोडस लेंदी एक्झाम्पल आहे बट मोस्ट इम्पॉर्टंट. इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस डीएक्स. ओके, सो ह्या टाईपचे एक्झाम्पल आलं की ह्याला पण यू इंटू व्ही नी करायचं. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 1 डीएक्स. तो ह्यातला दोन्ही अल्जेब्रिक आहेत, तर यू कोणता आणि व्ही कोणता. सो फॉर्म्युलामध्ये आपण इंटिग्रेशन कशाचं काढतो, व्हीचं काढतो. सो ह्या दोघांपैकी तुम्हाला कशाचं इझी जाईल इंटिग्रेशन काढायला, 1चं. सो ह्याला व्ही करायचं आणि ह्याला यू करायचं ऑब्विसली. ओके, सो आय इज इक्वल टू पहिले यू आपण ऍज इट इज ठेवतो, then integration of 1 dx minus integration of 1 dx into derivative of root मध्ये a square minus x square. ओके, now square root मध्ये a square minus x square आणि 1 चे इंटिग्रेशन x minus outer इंटिग्रेशन ह्याचं x आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट x. ओके, सो इथे x फक्त आहे, सो 1/2 रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि परत मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचं इंटू चेन रूलनी. आता हे तुम्हाला यायला पाहिजे डेरिव्हेटिव्ह. सो परत आता चेन रूलनी a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा काढायचं. सो a स्क्वेअरचा तर 0 येतो कॉन्स्टंट आणि एक्स स्क्वेअरचा जस्ट तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पलला सांगितलं एक्स स्क्वेअरचा काय असतो, -2x. ओके, आता बघा हा 2 गेला. ठीक आहे, नाऊ हा x फक्त आधी लिहिते आता रूट मध्ये a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नाऊ आता पुढे काय करणार बघा, हा मायनस तसंच. ठीक आहे, नाऊ हा x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर आता थोडीफार आपण वरती ऍडजस्टमेंट करूया तरच आपल्याला ते सॉल्व्ह करायला येईल. बिकॉज आता मगाचा f डॅश ऑफ x अपॉन रूट मध्ये f ऑफ x तर येत नाही, बिकॉज मायनस एक्स स्क्वेअरचा काय 2x आहे, पण इथे वरती ते एक्स स्क्वेअर आहे. सो जशी आपण मगाशी एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 केलं तशीच आता आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करावी लागेल. ठीक आहे, सो पुढची स्टेप्स आता नाव पुढची स्टेप बघा आता x इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्याला आपण ऍडजस्टमेंट करू. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हा मायनस एक्स स्क्वेअर आहे ना. ठीक आहे, सो वरती सुद्धा आपण मायनस एक्स स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे, सो काय करायचं आता इथे बघा -2x स्क्वेअरच होतं ना आतमध्ये, सो तो तसाच ठेवला. इथे काय होतं बघा, ह्याच्या आधी हे मायनस एक्स स्क्वेअरचं काय होतं डेरिव्हेटिव्ह -2x. ओके, सो तो मायनस तसंच घेतला. ओके, बघा ह्याच्या आधीची टर्म कशी होती बघा, 1चं इंटिग्रेशन होतं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं होतं. ठीक आहे, सो 1चं इंटिग्रेशन x आपण लिहिलं d बाय dx म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि परत मायनस एक्स स्क्वेअरचं -2x. ओके, सो हा 2 गेला. सो x इंटू मायनस एक्स स्क्वेअर राहिलं. ओके, अपॉन a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो ही टर्म आहे इथे आणि हे मायनस साइन ऑलरेडी आपल्या फॉर्म्युलामध्ये असतंच. ओके, नाऊ नेक्स्ट आता पुढची स्टेप. आता हे बाय रॅशनल फंक्शन सारखंच आहे बघा, आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. जसं डिनोमिनेटर आहे ना तसंच आपल्याला वरती करायचं आहे बघा. सो मायनस एक्स स्क्वेअर तर आहेच आहे आणि हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे खाली. ओके, सो आपण वरती काय करू शकतो, प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर करू शकतो. ओके, सो ए स्क्वेअर प्लस नंतर हा जो मायनस एक्स स्क्वेअर आहे तो लिहिला आणि नंतर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे वरती फक्त मायनस एक्स स्क्वेअर होता. आता मी काय केलं, एक प्लस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर केला, म्हणजेच काय बाय डिफॉल्ट ते मायनस एक्स स्क्वेअरच आहे. ओके, आणि खाली काय आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये. ओके, फक्त ऍडजस्टमेंट साठी केले बघा ते. नाउ एक्स इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस आता ही टर्म ह्याच्या खाली लिहिली. ओके, सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर हा dx आता आपण सेपरेट करून देऊ. ठीक आहे, नाउ हा जो मायनस राहिलेला आहे म्हणजे ही टर्म आणि ही खालची टर्म लिहिली. आता हा राहिला काय ए स्क्वेअर अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. ओके,
हे सेपरेट इंटिग्रेशन केलं. नाऊ x इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नाऊ बघा आता पुढे काय आलं, हे कसं आलं बघा. सपोज 2/√2 आहे, तर ह्या 2 ला आपण कसं लिहू शकतो, √2 इंटू √2. काय 2/√2 असेल तर ह्या 2 ला आपण कसं लिहू शकतो, 2 लाच रिप्लेस करू शकतो √2 इंटू √2. म्हणजे हा √2 केला तर काय राहिलं, फक्त वरती √2. तसंच आता हे विदाऊट रूट आहे आणि हे विथ रूट आहे. सो डायरेक्टली आतमध्ये काय राहणार बघा, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आलं लक्षात. म्हणजे जर मी वरच्याला जर रूट इंटू रूट लिहिलं तर एक एक रूट जाणार आणि फक्त राहिलं काय, एक जसं √2 गेलं तर राहिलं काय, फक्त √2 वरती न्यूमरेटरला. सो सेम तसंच केलं. ओके, नाहीतर हा ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला आणि 1/ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, नाव बघा आता पुढची स्टेप. आता सोपं आहे बघा. सो आय तसंच x इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस, आता बघा हेच आपल्याला इंटिग्रेशन विचारलं होतं. मग परत जर तेच करायला लागलं तर ते फिजिबल आहे का, नाही. सो आपण ह्यालाच इंटू 1 केलं, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं. सो हेच आपलं एक्झाम्पल होतं. सो ह्याला आपण काय केलं, लेट आय इज इक्वल टू, सो ह्याला कसं रिप्लेस करायचं, बाय आय. आलं लक्षात. मायनस हा ए स्क्वेअर तसंच, आणि इंटिग्रेशन ऑफ धिसचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सो साइन इनवर्स एक्स अपॉन ए हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, प्लस सी. ओके, नाव पुढे काय करायचं बघा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा मायनस आय, मायनसने आपण मल्टिप्लाय करून घेऊ, हा मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, नाव पुढची स्टेप. नाव पुढची स्टेप बघा. हा आय इकडे आहे आणि हा मायनस आय आहे. सो इकडे आल्यावरती काय होणार, 2y. ओके, नाव एक्स इंटू बाकीची टर्म RHS लाच ठेवल्या. आपल्याला शेवटी व्हॅल्यू 2y ची नाही काढायची, आय ची काढायची. ओके, सो आय आपण ऍज इट इज ठेवला आणि हा जो 2 आहे ह्या 2 ने काय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड करायचं. इकडे मल्टिप्लाय ना, सो इकडे आल्यावर डिवाइड. सो x/2 रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए, आणि प्लस सी कॉन्स्टंट आहे, तो त्याला जरी c/2 केलं तरी पण तो सीच राहणार आहे. ओके, बिकॉज सी चीच व्हॅल्यू आपल्याला माहित नाही तर c/2 ची कशी कळेल, सो त्याला प्लस सीच लिहायचं. ओके, सो आपल्याला फायनल आय ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे, सो ह्याच वेने तुम्हाला बघा अजून कोणते कोणते येतात एक्झाम्पल्स. जसे इनवर्सचे तुम्हाला सांगितले की नाही मी, साइन इनवर्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं, तसंच आता तुम्हाला सांगितलं कॉस इनवर्स येऊ शकतं, टॅन इनवर्स येऊ शकतं. सेम याच वे मध्ये तुम्हाला बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पण येऊ शकतं. सेम असंच सॉल्व्ह करायचंय ते, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पण येऊ शकतं. फक्त जेव्हा आपण शेवटी फॉर्म्युला टाकला ना ह्याचा, कशाचा, 1/ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सो तुम्हाला कसं येईल बघा, बाकी सगळं सेम येईल, फक्त इथे तुम्हाला फॉर्म्युला कसा येईल, 1/रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जाईल, तो डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो मी सुरुवातीला जे तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिले त्याच्यात बघायचं आहे शेवटी फॉर्म्युला टाकताना. शेवटी आपण हा टाकला की नाही ह्याच्या ऐवजी, सो तसंच तेव्हा तुमचं हे सॉल्व्ह करताना पण एक टर्म अशी 1/1 धिस येईल. सो ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे डायरेक्टली आहे तो टाकायचा आहे, बाकी सगळ्या स्टेप ऍज इट इज करायच्या आहेत. ओके, सो हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. नाव पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. x
साइन इनवर्स एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो आता बघा आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये तुमच्याकडे फक्त एवढीच टर्म होती. सो आपण काय करायचं, साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी पुट करायचो, पण इथे आता एक्स पण आहे. ओके, सो आता काय करायचं बघा, पुट सेम सबस्टिट्यूशन करायचंय आता पहिल्यांदा आपल्याला. सो पहिल्यांदा एक्स साइन इनवर्स एक्स जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. ओके, नाउ लेट और पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. ओके, आता बघा जेव्हा तुम्हाला M1 ला ट्रिग्नोमेट्री होतं तेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री एक चॅप्टर होता किंवा एक टाइप होता. सो त्याच्यामध्ये बघा जर थिटा इज इक्वल टू किंवा एक्स इज इक्वल टू जर साइन इनवर्स थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू साइन एक्स असायचं. ओके, ह्याच्या उलट सो साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी आहे. सो एक्स इज इक्वल टू काय साइन टी. येते का लक्षात? ठीक आहे, सो हे तर झालं इथपर्यंत ह्याच्यावरून. ठीक आहे, इनवर्स फॉर्म्युलावरून. सो आपण एकदा त्याला परत राईट डाऊन करूयात. सो जर x इज इक्वल टू साइन इनवर्स थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू साइन एक्स. ओके, सो आपल्याला काय मिळेल बघा, x इज इक्वल टू साइन टी. बिकॉज आता सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला एवढंच असायचं. सो आपण साइन इनवर्स x इज इक्वल टू टी टाकलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह टाकलं की ऑल टर्म आपल्याला टी मध्ये मिळतील. तर इथे ऑल टर्म मिळतील पण x नाही मिळणार. सो x पण आपल्याला टी मध्ये करावं लागेल. सो x ची व्हॅल्यू साइन टी टाकायची. ओके, नाउ याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. सो साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन रूट मध्ये x स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू dt. आता हे ऑलरेडी तुम्हाला सबस्टिट्यूशन मध्ये शिकवलेलं आहे. ओके, नाउ आता I इज इक्वल टू व्हॅल्यू टाकायच्या. x म्हणजे काय आहे साइन टी. ओके, आणि साइन इनवर्स x म्हणजे तर आपण काय मानलेलं आहे t. काय मानलेलं आहे t. ओके, आणि हा dx अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो dx अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर काय आलेले dt. ओके, सो I इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो t साइन t. आपण एक साइन एक्स काढलं बघा त्याच वेळी. सो LIATE. सो ट्रिग्नोमेट्री नंतर आहे, अल्जेब्रिक आधी आहे. सो हा u आणि हा v. ओके, सो I इज इक्वल टू सोपं आहे बघा, t तसंच इंटिग्रेशन ऑफ साइन t. ओके, बिकॉज साइन t हा v येतोय. ओके, dt विथ रिस्पेक्ट टू आता t काढायचे. आउटर इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ साइन t dt इंटू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t चा आणि परत dt. ओके, सो I इज इक्वल टू t. साइन t चा असतो मायनस कॉस t. हे विसरायचं नाही बिकॉज साइन t चा डेरिव्हेटिव्ह कॉस t असतो आणि साइन t चं इंटिग्रेशन मायनस कॉस t असतं. ओके, सो त्याच्यानंतर हे मायनसचं साइन. ठीक आहे, त्याच्यानंतर अगेन इथे मायनस कॉस टी आणि टी चा डेरिव्हेटिव्ह जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसा t चा पण 1. ओके, नाउ I इज इक्वल टू मायनस टी कॉस टी आणि हे मायनस मायनस प्लस आणि कॉस टी चं इंटिग्रेशन साइन टी प्लस सी. ओके, सो हे आलेलं आहे. आता टी च्या तिथे आपण काय, टी म्हणजे काय साइन इनवर्स एक्स. सो फायनल टी ला टी इक्वल टू साइन इनवर्स एक्स पुट, साइन इनवर्स एक्स पुट करायचं आहे. देन आपल्याला फायनल आन्सर मिळेल. ओके, ठीक आहे. नाउ आता टी, टी म्हणजे काय आता साइन इनवर्स एक्स. ओके, सो I इज इक्वल टू इथे आलं मायनस साइन इनवर्स एक्स. ओके, नाउ आता कॉस टी काय ना, कॉस टी. कॉस टी तर नाहीच आहे ना बघा. साइन टी म्हणजे आपण एक्स लिहू शकतो. ओके, सो सध्या मी फक्त इथं लिहिते साइन टी म्हणजे काय एक्स आणि हा प्लस सी. सो आता राहिलं फक्त काय, टी म्हणजे आपण लिहिलं साइन इनवर्स एक्स. सो राहिलं कॉस टी. सो कॉस टी तर इथं कुठेच नाहीये. मग आता कसं काढायचं बघा. सो कॉस टी वरून आपल्याला साइन मिळू शकतो ना. ठीक आहे, सो आपण साइडला ते काढून घेऊ. ते स्टेप मध्ये करणं नेसेसरी नाहीये, बाजूला करायचंय ते.
सो बघा आता कॉस टी ला आपण कसं लिहू शकतो, कॉस टी मीन्स काय, स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर टी. कॉस स्क्वेअर टी चं स्क्वेअर रूट कॉस टीच आहे. ओके, सो कॉस स्क्वेअर टी म्हणजे काय, 1 मायनस साइन स्क्वेअर टी. ओके, आता बघा साइन 1 मायनस साइन स्क्वेअर टी आहे. ठीक आहे, नाऊ आता आपल्याला माहिती आहे साइन टी म्हणजे काय, एक्स स्क्वेअर. एक्स. ओके, म्हणजे इथं काय येईल, मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. ओके, 1 तसंच, आणि साइन टी म्हणजे काय, एक्स. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो कॉस टीचा आन्सर काय आलं, 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो इथं आपण लिहिणार 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस टी म्हणजे काय, 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो आपला आन्सर काय आलं, मायनस साइन इनवर्स एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी. आता आपल्याकडे साइन टी ची व्हॅल्यू होती, कॉस टी ची नाहीये, एक्स ची पण आहे. साइन टी म्हणजे एक्स केलं रिप्लेस, टी म्हणजे साइन इनवर्स एक्स केलं, पण कॉस टी कसं काढलं, तर कॉस टी म्हणजेच काय, स्क्वेअर रूट मध्ये कॉस स्क्वेअर टी, आणि कॉस स्क्वेअर टी म्हणजे काय, 1 मायनस साइन स्क्वेअर टी. आपला हा फॉर्म्युला, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर एक्स कसं येईल, कॉस स्क्वेअर एक्स तिथंच ठेवलं, देन 1 हा मायनस गेला इकडे, प्लसचा मायनस झालं. सो हेच फक्त टी मध्ये दिले, आणि साइन टी आपल्याला माहिती आहे एक्स आहे. सो साइन स्क्वेअर टी म्हणजे काय, एक्स स्क्वेअर. सो कॉस टी ची व्हॅल्यू काय आली, रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. नाव आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात आता. x tan inverse x dx. ओके, सो LIATE इनवर्स आधी, अल्जेब्रिक नंतर. सो अल्जेब्रिक नंतर आहे, सो हा v आणि हा u. ठीक आहे, सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, सो u जो आधी आहे तो आधी लिहू, इंटू x dx. ओके, नाउ I इज इक्वल टू पहिल्यांदा u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v, देन इंटिग्रेशन ऑफ v अगेन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. ठीक आहे, सोपं आहे बघा. देन tan इनवर्स x, x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 मायनस इथे पण x स्क्वेअर अपॉन 2, आणि tan इनवर्स x चा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. ओके, हा dx इथला हा डेरिव्हेटिव्ह झाला ह्याचा. ओके, नाउ x स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स x. फक्त सिम्प्लिसिटी साठी ही टर्म आधी लिहिली, बाकी काही नाही. हा 1/2 बाहेर काढला कॉन्स्टंट, देन हा वरती काय राहिलं, x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. आता ऑब्विसली वरती आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता हे टाईपचं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, नाव बघा I इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2, सॉरी इंटिग्रेशनचं साइन आहे, tan इनवर्स x मायनस 1 अपॉन 2. इथे काय करणार आपण, प्लस 1 मायनस 1 अपॉन, आता ह्याला x स्क्वेअर a प्लस b किंवा b प्लस a दोन्ही पण सेमच आहे, प्लस असल्यावर काही चेंज होत नाही. सो मी ह्याला खाली पण x स्क्वेअर प्लस 1 करून देते. ओके, नाउ I इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स x मायनस 1 अपॉन 2. आता बघा x स्क्वेअर प्लस 1 आणि x स्क्वेअर प्लस 1. सो ही टर्म आणि ही टर्म लिहिली, देन माय dx मायनस 1 अपॉन, आता हा राहिलेला 1 आणि खाली x स्क्वेअर प्लस 1 dx. ओके, आणि हा 1/2 ऑल टर्मला आहे आतमध्ये. सो खाली राहिलं x स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स x, त्याच्यानंतर 1 अपॉन 2 हे गेली टर्म. सो काय राहिलं, इंटिग्रेशन ऑफ 1 dx. ओके, आणि ह्याचं इंटिग्रेशन काय आलं, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 tan इनवर्स x. सो tan इनवर्स x. ओके, प्लस c. आता बघा पुढे I इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स x, हे ॲज इट इज, हे 1/2 नी मल्टिप्लाय करून घेऊ, आणि 1 चं इंटिग्रेशन x, देन मायनस मायनस हा प्लस tan इनवर्स x प्लस सी. ओके, सो हे झालं फायनल आन्सर. ठीक आहे, काय झालं फायनल आन्सर, हे 1 चे इंटिग्रेशन x आणि हा 1/2 x इंटू tan इनवर्स x, हे झालं फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. सो एवढे एक्झाम्पल्स इनफ आहेत. अजून एक घेऊयात एक्झाम्पल. थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊ. नाउ साइन रूट एक्स.
आता आपल्याकडे साइन एक्सचं इंटिग्रेशन आहे, साइन रूट एक्सचं नाहीये. सो आय इज इक्वल टू साइन रूट एक्स. ओके, सो इथे आपल्याला बाय सबस्टिट्यूशननी करावं लागेल पहिल्यांदा. सो पुट रूट एक्स इज इक्वल टू टी. ओके, सो डिफरन्शिएट केल्यावर 1/2 रूट एक्स dx इज इक्वल टू dt. ओके, dx टू रूट एक्स dx इज इक्वल टू dt. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. नाउ पुढे काय करायचं बघा, आपल्याला थोडंसं आता अजून पुढे चेंजेस करावे लागतील बघा. तर dx कसे dx ची ओनली व्हॅल्यू कशी टाकणार बघा आता आपण इथे dx ची. तर जनरली आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो सो ही ऍज इट इज टर्म वरती येते, पण वरती तर तसं नाहीच आहे ना. सो आपल्याला सेपरेट परत dx ची काढावं लागेल. सो dx ची व्हॅल्यू कशी येईल, हा 1/2 रूट एक्स आहे ना, सो इकडे आल्यावरती तो 2 रूट एक्स dt असं होईल. ओके, नाउ dx इज इक्वल टू 2 आणि रूट एक्स म्हणजे काय मागे, रूट एक्स म्हणजे आपण t टाकले, सो याच्याऐवजी t dt. ओके, सो dx ची व्हॅल्यू 2t dt टाकायची. ठीक आहे, सो आय काय येणार बघा साइन आणि रूट एक्स म्हणजे काय t आलं लक्षात, आणि dx म्हणजे काय 2t dt इंटू. ओके, सो मी 2 बाहेर काढला, राहिलं काय साइन t इंटू t dt. सो आपण x साइन x केलंय की नाही, तसंच आता साइन t t. ओके, सो LIATE ट्रिग्नोमेट्रिक नंतर अल्जेब्रिक आधी. सो हा u झाला आणि हा t झाला. आलं लक्षात बघा. आता काय केलं, रूट एक्स इज इक्वल टू टी टाकलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, बट आपला हा जो डेरिव्हेटिव्ह आलेला तो इथे कुठेच नाहीये. सो आपण परत सेपरेट dx ची व्हॅल्यू काढली t मध्ये. सो हा 2 रूट एक्स अपॉन आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय झाला. ओके, सो रूट एक्स ची व्हॅल्यू आपण t केलेली, सो ती टाकली. सो dx आपल्याला t फॉर्मॅट मध्ये मिळाला, तो इथे टाकला. 2 कॉन्स्टंट ते बाहेर काढलं. सो याच्यासाठी आता आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करावं लागेल. ओके, सो 2 तसंच. ठीक आहे, सो u into integration of sin t minus integration of sin t into derivative of t. मगाशीच काढले बघा हे आपण dt. ओके, नाउ I is equal to 2 into minus t cos t. t तसंच sin t चं इंटिग्रेशन मायनस cos t मायनस हा आउटर इंटिग्रेशन sin t चं मायनस cos t आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, सो हे ऍज इट इज लिहिलं. ठीक आहे, हा 2 या दोघांना पण आहे, हा कॉन्स्टंट काढलेला. ठीक आहे, नाउ पुढची नाउ I is equal to 2 into minus t cos t. ओके, मायनस आता हे मायनस मायनस प्लस झालं आणि cos t चं इंटिग्रेशन आलं sin t प्लस c. ओके, नाउ 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. सो मायनस t cos t प्लस 2 sin t प्लस c. ओके, आता t म्हणजे काय रूट एक्स आहे, सो जिथं t आहे तिथं रूट एक्स लिहून टाका. ओके, सो हे झालं आन्सर. ठीक आहे, सो इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये आपण भरपूर सारे एक्झाम्पल बघितले, इनव्हर्स टाइपचे, ट्रिग्नो टाइपचे, लॉगॅरिथमिक टाइपचे, अल्जेब्रिक टाइपचे आणि एक्सपोनेन्शियल टाइपचे पण. ओके, सो ऑल झालेले आहेत. सो एवढेच केले आणि त्याच्या सेम ह्याच टाइपचे अजून दुसरे, जसं आता साइन रूट एक्स आहे तर तुम्हाला कॉस रूट एक्स येऊ शकतं, टॅन रूट एक्स येऊ शकतं, साइन इनवर्स रूट एक्स येऊ शकतं. ओके, सो सेम ह्याच टाइप मी ते पण काय करायचे सॉल्व्ह करायचे. ओके, सो इथे आपले इंटिग्रेशन कंप्लीट झाले. नाउ नेक्स्ट लेक्चर मध्ये वी विल स्टार्ट विथ द डेफिनाइट इंटिग्रल.